नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला हराभरा कबाब दाखवणार आहे. आता हे मी पॅन गरम करायला ठेवले, त्यात पाणी घातलेलं आहे. त्याच्यात आपण पालक आणि वाटाणे घालून घेऊ. ही एक मोठी जुडी पालकाची आहे. आणि एक वाटीभर वाटाणे. हे दोन्ही आपण जरा 5 मिनिटाकरता शिजवून घेऊ. आता हे पालक आणि वाटाणा आपण काढून घेऊया. हा साधारण 2-3 मिनिटच मी गरम केलेला आहे, म्हणजे त्याचा हिरवा रंग कमी होत नाही. आता हा पालक आपण थंड पाण्यातून काढून एका ताटलीत घेऊया. आता हा पालक आणि वाटाणा मी ब्लेंडरमध्ये घालते आणि बारीक करून घेते. आणि आपल्याकडे ब्लेंडर नसेल तर मिक्सरवरती बारीक करून घ्यावा, पण एकदम बारीक नाही, थोडा जरा जाडसर पण ठेवावा. आता हा 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी घालून घेते आहे. दोन हिरव्या मिरच्या आहेत, त्या पण घालून घेते तेलामध्ये. आता हे जरा आपण परतून घेऊया. आता हा आपण पालक आणि वाटाणा जो बारीक केलेला आहे तो ह्याच्यात घालून घेऊया. हे तेलात घातल्यामुळे सर्व भाज्या वगैरे व्यवस्थित शिजल्या जातात. आता हा जरा आपण 1-2 मिनिटं परतून घेऊ. आता हे 1 चमचावर मीठ घालून घेते. एक चमचा मीठ, गरम मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, आणि कसुरी मेथी 1 चमचा. असं घेऊन आपण सगळं परतून घेऊया. आता हे ह्याच्यात मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं ह्याच्यात मिक्स करून घेऊया. या पालकाला, एक जुडी पालकाला मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ते किसून घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. म्हणजे मी तुम्हाला झटपट कृती दाखवते. खरं हे करायला फारसा वेळ लागत नाही, आणि असं जर एकत्र करून घेतलं ना तर पटकन होतं. आता 2 मी बटाटे वाफवून किसून घेतलेले आहेत, ते घालून घेते. सगळं असं एकत्र करायचं म्हणजे झटपट होतं. आणि ही चांगली 2 मूठ कोथिंबीर आहे, ती मी घालून घेते. कोथिंबीर किती जास्त घातली तरी चालेल, त्याची चव फार छान येते. असं आपण एकत्र करून घेऊया. आता ह्याचा गोळा होईस्तोपर्यंत आपण परतून घेऊया. आता हे सारण बघा आपलं किती चांगलं सुकलेलं आहे. कबाब एकदम चविष्ट लागतात, कारण आपण त्याच्यात पनीर घातलेलं आहे आणि बटाटा घातलेला आहे. बटाटे 2 मोठे घेतले होते आणि पनीर 200 ग्रॅम. त्यामुळे हे चांगले असे हे बघा
असा गोळा झाला की गॅस बंद करावा आणि जरा थंड होऊन द्यावं. आता हे बघा, आपलं कबाबचं मिश्रण कसं एकसारखं झालं आहे. आता जरा तेलाचा हात लावून घेऊया आणि कबाब वळून घेऊया. हे बघा, हे कबाब चवीला अतिशय छान लागतात. ह्याच्यावर एक काजूचा असा तुकडा लावून घ्यायचा. आता दुसरा कबाब करूया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघता येतील. आता आपण सर्व कबाब असे करून घेऊया. आता हे आपले 14 कबाब तयार झालेले आहेत. आता आपण या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात आपण एक एक कबाब घालून घेऊ. आता आपण हे तळायला ठेवलेले आहे. ते परतण्याची घाई करू नये. 2 मिनिटं ठेवून घेऊ. आता हे असे आपले कबाब तळून झालेले आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. असे हे आपले हराभरा कबाब तयार झालेले आहे. तुम्हाला आवडले तर मला नक्की कळवा. धन्यवाद.